शेकडो लोकांच्या आयुष्यात होप आणण्याचं काम होप फाउंडेशनने केलेलं आहे. येत्या 5 वर्षात थोडेफार प्रोजेक्ट्स आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कम्युनिटी बिल्डअप करून ते करणार आहोत. माणसाला जन्माला आल्यापासून नेहमीच होप्स ठेवून जगावं लागतं व ते मरेपर्यंत. अशाच देशातील विविध राज्यातील किंवा गडिंग्लज तालुक्यातील HIV ग्रस्त मतिमंद आणि मूकबधीर विद्यार्थी आहेत किंवा जे काही मुलं आहेत, या मुलांच्या जीवनामध्ये होप्स निर्माण करण्याचं काम गेल्या 14 वर्षापासून होप फाउंडेशन करत आहे. आणि याच होप फाउंडेशनचा आज 14वा वर्धापन दिन संपन्न झालेला आहे आणि 15व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये असे घटक निर्माण व्हावेत असं कौतुकास्पद आपलं काम आहे. तर कसं वाटतंय गेल्या 14 वर्षाचा प्रवास आणि इथून पुढे कशी होप फाउंडेशनची वाटचाल आहे? मागील 14 वर्षात होप फाउंडेशनने जे काय काम केलेले आहे ते बऱ्यापैकी वंचित घटक जे आहे, आपण जे वंचित मुलं म्हणतो, ते वंचित मुलांसाठी हे काम केलं गेलं. आणि आता येणाऱ्या पुढचे जे काही वर्ष असणार आहेत त्या वर्षांमध्ये शेतकरी, शिक्षण क्षेत्र, आरोग्य आणि सोशल एंटरप्राइज म्हणजे वेगवेगळ्या वंचित घटकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प होप फाउंडेशनमार्फत राबवले जाणार आहेत. मागील 14 वर्षाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आम्ही विद्यार्थी दशेत होतो आणि या दशेमध्ये आम्हाला जी गरज होती ती समाजाच्या पाठबळीची. तर समाजाने म्हणजेच आपले जे पत्रकार आहेत, वेगवेगळे शासकीय अधिकारी आणि आपले जे ॲडवायसर्स आम्ही त्यांना म्हणतो, ते ॲडवायसर मेंबर, त्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळं आम्ही हे 14 वर्षाचा पल्ला गाठू शकलो. नाहीतर आम्हाला अभ्यास आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्यामुळे हे पूर्ण कार्य म्हणजे पूर्णत्वास नेण्यास आम्हाला भरपूर अडथळे आले असते. तर होप फाउंडेशनने ही जी एक टीम तयार केलेली आहे, त्या टीममुळे आजचा दिवस आपण सक्सेसफुली बघू शकतो आणि शेकडो लोकांच्या आयुष्यात होप आणण्याचं काम आज होप फाउंडेशनने केलेलं आहे. होप फाउंडेशन 3 बॉडीमध्ये आम्ही डिवाईड केलेलं आहे संस्थेला. पहिली बॉडी आहे युवकांची. तर त्यामध्ये वेगवेगळे व्हॉलेंटियर्स असतात जे विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर दुसरी बॉडी आहे वर्किंग बॉडी. तर त्या बॉडीमध्ये आम्ही स्थानिक लोकांना म्हणजे प्रायोरिटी दिलेलं आहे. तर स्थानिक लोक जे रिसोर्स मोबिलायझेशन आपण जे म्हणतो, स्थानिक जे काही आपल्याला लागतात रिसोर्सेस, ॲसेट्स किंवा मॅनपॉवर, त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी आपण वर्किंग बॉडी एक धरलेली आहे. आणि एक ॲडवायसरी बॉडी आहे. तर ॲडवायसरी बॉडीमध्ये तिथले पत्रकार, वेगवेगळे शासकीय अधिकारी, असे एक्सपर्ट्स लोक आम्ही धरतो. तर या 3 बॉडीजच्या स्वरूपात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे काम चालू आहे. आमच्या कामाचं मार्केटिंग करायला आम्ही कमी पडतो असं आम्हाला वाटतं. आमची जी बॉडी आहे, जे कोर टीम आहे, तर त्या कोर टीमने इंटरनॅशनल बिझनेस आणि वेगवेगळ्या बिझनेसचे एज्युकेशन आणि कोर्सेस घेतलेले आहेत. तर आम्ही काय ठरवलं की आमचं जे काय नॉलेज आहे त्या नॉलेजच्या बेसिसला प्रोडक्ट्स आणि ब्रँड्स वगैरे असं काय करता येईल काय, असा एक प्रयोग आम्ही करून बघितला. तर आम्ही मध, गूळ असे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते मार्केटमध्ये आम्ही आणले आणि ते कस्टमर्सला विकून त्यातून जो मिळणारा नफा आहे तो नफा आम्ही होप फाउंडेशनच्या कार्याला वापरतो. सुरुवात झाली गडिंग्लज शहरातून तुम्ही जिल्ह्यामध्ये गेलेलात, आता राज्यामध्ये काम चालू आहे. काय प्लॅनिंग आहे पुढे भविष्यामध्ये की बाबा देशाबाहेर देखील काम करायचं आहे, असे विदेशामध्ये गरजू रुग्ण आहेत ती त्यांना होप फाउंडेशनसाठी गरज आहे? आपलं जे NRI लोकांचं जे नेटवर्क आहे, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, त्या लोकांच्या माध्यमातून जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या ठिकाणी थोडंफार काम वाढवता येईल का, या दृष्टीनं आमचं प्रयत्न चालू आहे. तर येत्या 5 वर्षात थोडेफार प्रोजेक्ट्स आम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कम्युनिटी बिल्डअप करून ते करणार आहोत. तर यासाठी पहिला टप्पा असा असेल की NRI लोकांचं एक नेटवर्क बिल्डअप करणं त्या देशांमध्ये. आपल्या राज्यातील जनतेला काय सांगू इच्छिता? होप फाउंडेशन अशा या सर्वांच्या साठी काम करतं आणि काय अपेक्षा आहे समाजाकडून तुम्हाला? म्हणजे अपेक्षा तर भरपूर आहेत. फक्त मी एवढंच म्हणू इच्छितो की तुम्हाला ज्या पद्धतीनं होप फाउंडेशनमध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करता येऊ शकेल, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की फक्त पैसे द्या. तर वेगवेगळ्या लोकांच्याकडे स्किल्स आहेत, तर तुम्ही स्किल्स डोनेट करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर इथं व्हॉलेंटियर्सची गरज आहे, तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करू शकता. अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही होप फाउंडेशनमध्ये सहभागी होऊन हे काम फक्त एका संस्थेचं नाही, हा समाजाचा एक मोठं आपण म्हणू शकतो की जे विकसित भारताचं जे ध्येय आपण धरून चाललेलो आहे, याच्यासाठी भारताची जनता ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. आणि या जनतेने फक्त सरकार किंवा कोणावर नाव न ठेवता
आपण स्वतः देखील या सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला पाहिजे. समाजातील विविध घटकांच्या सहकार्यातून हे होप फाउंडेशन गडिंग्लज शहरापासून ते देशातील विविध राज्यातील शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. वयाच्या 11व्या वर्षी बाल विकास संस्था चालू केली. मूकबधीर आणि मतिमंद मुलांच्यासाठी ही बाल विकास संस्था ही काम करू लागली. त्यानंतर होप फाउंडेशन स्थापन करण्यात आलं. हे होप फाउंडेशन HIV बाधित जे लहान मुलं किंवा HIV बाधित जे रुग्ण असतात त्यांच्या संबंधित काम करायला लागलं. अशा गरजूंना जी मदत लागेल ती मदत होप फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवली जाऊ लागली आणि हेच फाउंडेशन हे गेल्या काही वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्याच मनोमनी बसलेलं आहे आणि परदेशात देखील अशा रुग्णांना मदत करायचं ध्येय घेऊन यांची वाटचाल असून समाजातील सर्व घटकांनी या होप फाउंडेशनला भरभरून मदत करावी आणि होप फाउंडेशनला रुग्णाला मदत करण्यासाठी प्रेरणा द्यावी. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.